मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे। 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील, हवामान विभागाचा अंदाज। राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मिळणार मदत। गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, धान पीक पावसामुळे खराब। धाराशिव तालुक्यातील रुईभर भागात पावसाची जोरदार हजेरी। 7 एकरवरील तीळ पावसामुळे पडला काळा, शेतकरी संकटात। नागपूरच्या काटोल तालुक्यातील नायगाव ते खानगाव पांदण रस्त्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी। राज्यभरात पांदण रस्त्याची योजना आणि उपक्रम वेगाने राबवण्याचे निर्देश। अमरावतीच्या भातकुली तालुक्यामधील कोल्हापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल तर नाल्यांची सफाई न झाल्याने नालेही तुडुंब, रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक संतप्त। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातून 10 टन बोगस डीएपी खत जप्त। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी। रस्ता बनवणाऱ्या कंपनीने पाणी बाहेर काढण्यासाठी नाला न बनवल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं। कंपनीने तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा। मुंबई नाशिक महामार्गावरील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। जालना शहरात चोरी घरफोडी करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। 64,000चा मुद्देमाल ताब्यात, तिघांवर गुन्हा दाखल। सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद। सिंहगड किल्ल्यावर वनविभाग, पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण विरोधात कारवाई। पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार। इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित। पुण्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास परवानगी बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार। खासगी कार्यक्रमासाठी 7 दिवस आधी पूर्व परवानगी आवश्यक। कोस्टलचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला। कोस्टलच्या उर्वरित 2 आंतरमार्गिकाही खुल्या करण्यात आल्याने मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार। पश्चिम रेल्वेच्या 162 फेऱ्या आज रद्द। कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतल्याने लोकल रद्द। ब्लॉक कालावधीत लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस जलद मार्गावर वळवण्यात येणार।